नमस्कार, मी किशोर बळी. तर अकोल्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आता जवळ येऊन राहिल्या. बस आता डिक्लेअर व्हायचीच देर आहे फक्त. जास्त दिवस तर काही बाकी राहिले नाही. तर आता लोकं म्हणते, की बा अकोल्यात तेवढा विकास काहून नाही? जसं अमरावती म्हटल्यावर, नागपूर म्हटल्यावर जसं आपल्याला विकास दिसते, अलग-अलग योजना दिसतात. जे काही चित्र आहे शहराचं, ते काहीतरी अलग दिसते. तसं आपल्या अकोल्यात काहून दिसत नाही? तर याचा विचार लोकप्रतिनिधी लोकांनी करायला पाहिजे. पहिली गोष्ट तर मला वाटते, की आपण राजकारणात जातो का याच्यासाठी? हा प्रश्न प्रत्येक जो कोणी नगरसेवक म्हणून ज्याला वाटते, का बाबा मी उभा राहिलो पाहिजे, त्यानं स्वतःला विचारला पाहिजे. का म्हणजे आपल्याला मस्त कमिशन कमवायचं, फॉर्च्युनरमध्ये फिरायचं आणि कमाई करून टाकायची आणि मस्त राहायचं हे असं याच्यासाठी आपण राजकारणात जातो का? की खरोखरच आपल्याला समाजाबद्दल तळमळ आहे, आपल्याला शहराबद्दल आपुलकी आहे. आपल्याला असं वाटते की शहरातला जो सर्वसामान्य गोरगरीब माणूस आहे त्याचं काही भलं व्हावं. आपल्याला असं वाटते की इथं स्वच्छता राहिली पाहिजे, इथं घनकचरा व्यवस्थापन व्यवस्थित झालं पाहिजे, इथं पाणी पुरवठ्याची सोय व्यवस्थित झाली पाहिजे, इथं इलेक्ट्रिकचं सगळं चांगलं असलं पाहिजे, काही नवीन योजना आल्या पाहिजे, शहराच्या सौंदर्यीकरणात काही भर पडली पाहिजे, असं वाटते. काय नेमकं आपला उद्देश काय आहे राजकारणात जाण्याचा आणि इलेक्शनला उभं राहण्याचा याचा विचार आपण पहिल्यांदा केला पाहिजे असं मला वाटते.